नमस्कार. आपल्याला पाहायचं आहे ई समन्स अलोकेशन कसे करायचे. त्यासाठी आपल्याला ब्राउझरमध्ये जाऊन success.nic.in टाइप करायचं आहे आणि एंटर करून ओपन करायचं आहे. त्यानंतर आपला NIC VPN ओपन झालेला आहे. याच्यामध्ये आपल्या गोष्टीला असलेली VPNची मेल आयडी म्हणजे युजर नेम आणि पासवर्ड टाकून साइन इन करायचं आहे. त्याच्यानंतर OTP किंवा टोकन जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते या ठिकाणी इन्सर्ट करून तुम्हाला साइन इन करायचं आहे. त्यानंतर बघा VPN मधले सर्व पोर्टल ओपन झालेले आहे. त्यापैकी आपल्याला ई समन्स पाहायचा आहे. ई समन्सवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ई समन्स ओपन झाल्यानंतर लॉग इन विथ जनपरिचयवर क्लिक करा. त्यानंतर युजर नेम किंवा तुम्ही मोबाईलवर क्लिक करून मोबाईल नंबर टाकून साइन इन करू शकता. या ठिकाणी जे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आहे ते टाकायचा आहे. नंतर पासवर्ड लेस आणि आय कन्सेप्ट मेरी पहचानवर क्लिक करून साइन इन करायचं आहे. या ठिकाणी OTP वर क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आलेला OTP या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे आणि साइन इन करायचं आहे. OTP चेक करून घ्या तुम्ही बरोबर आहे का. साइन इन करायचं आहे. कधी कधी परत सुद्धा साइन इन करायचं काम पडू शकते, तर परत सुद्धा साइन इन करायचं आहे. हा आता आपला फोल्डर ओपन झालेला आहे. आपला ई समन्सचा पोर्टल ओपन झालेला आहे. होमवर क्लिक करून तुम्ही तुमचे डॅशबोर्डवरील जे काही माहिती आहे ते तुम्ही पाहू शकता. आता आपण समोरची प्रोसेस बघू. आपल्याला पेंडिंग फॉर अलोकेशनवर क्लिक करायचं आहे. एकूण टोटल 71 समन्स दिसत आहे. त्याला क्लिक करून ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर इथं बघा खालच्या साईडला आपल्याला आपले समन्स आलेले दिसतात. तुम्ही या ठिकाणी ते समन्स ओपन करून वाचू शकता किंवा आपल्याला हे अलोकेशन करायचं आहे तर तुम्हाला त्या याच्यावर बॉक्समध्ये राईट क्लिक करावं लागेल. नंतर अलोकेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथून तुम्ही पोलीस स्टेशन निवडायचं आहे तुम्हाला किंवा तुम्ही डायरेक्ट आयोचं नाव सुद्धा या ठिकाणी निवडू शकता. तर तुमच्याच पोलीस स्टेशनची जर आयडी असेल तर तुम्हाला एकच पोलीस स्टेशन असणार आहे, तर ते तुम्हाला मेंटेन राहणार नाही. त्याच्यानंतर जे आयो आहे त्या आयोवर क्लिक करायचं आहे. खाली तुम्ही रिमार्क तुमच्या मनानं लिहू शकता किंवा तामीलकरिता असं एक कॉमन लिहून तुम्ही सबमिट करू शकता. म्हणजे हा समन्स सदर समन्स बजावणारा अंमलदार किंवा आयो जे कोणी असेल त्याच्या आयडी मध्ये किंवा त्यांच्या मोबाईलमध्ये जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये ते प्राप्त होणार. तिथून ते त्याची बजावणी ते तामील किंवा अतम-तामील करू शकते. ठीक आहे. तर हे एवढं मॅटर टाकून रिमार्क टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर या ओके करा. ओके झाल्यानंतर बघा आपला टोटल 71 समन्स होते, ते एक समन्स कमी झाला आणि इकडे एक वाढलेला आहे. ठीक आहे. थँक्यू.